पहिला चेंडू त्या ठिकाणी खाली राहिलाय आणि बॅट एज लागून त्या ठिकाणी एक धाव पळून काढतात दोन्ही फलंदाज। अजय बातोसे या ठिकाणी एक धावेने खातं घालतोय। गोलंदाजी मागे पाहतोय आपण तेजस सकपाल। दोन्ही बंधू या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला अजय आणि सजल। स्ट्राइकला खेळतोय तो म्हणजे सजल बातोसे। आता मात्र त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूच्या पाठी धावतोय। एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावसाठी प्रयत्न होतोय। शतरक्षक चेंडू उचल करेपर्यंत फेक करेपर्यंत त्या ठिकाणी 3 धावा त्या ठिकाणी पळून काढतायत दोन फलंदाज। या ठिकाणी चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल। 3 धावेने या ठिकाणी धावसंख्या वाढतीये। धावसंख्या होती ती 4 या अंकावर। आता मात्र स्ट्राइकला आला अजय बातोसे। खूप मोठं नाव आहे अजय बातोसे, आपण पाहिलंय कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये। आणि आता मात्र त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पाहूया, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी ते प्रेक्षणीय षटकार येतोय। आणि नुकतंच या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आमचे मित्र संध्याजी चालके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। आणि 6 धावेने या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढतीये 10 या धावसंख्येवरती। मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले दोन्ही फलंदाज आपण पाहतोय अजय आणि सजल बातोसे। आणि आता मात्र त्या ठिकाणी सुरुवात केली आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा त्यामध्ये पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी चकतोय आणि एक धाव पळून काढतात दोन फलंदाज। धावसंख्या एकनी वाढतीये ती म्हणजे 11 धावसंख्या। पहिलं षटक त्या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये त्या ठिकाणी पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे केदारनाथ अकालपे संघ। आणि तितकं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आपल्याला कारगाव संघाकडून तेजस सकपाल याच्या माध्यमातून। आता मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया, क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू वर येतोय परंतु त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी पळून करतात दोन फलंदाज। एक धावेने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 12 या धावसंख्येवर। पुढे चेंडू तेजस याचा। आता मात्र पाहूया चेंडू त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा हॉलिंडर आपण सांभाळ हॅलो हॉलिंडर दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज तुषारचा या ठिकाणी वापर केला जातोय।
तुषाराच्या हातामध्ये त्या ठिकाणी चेंडू सोपवला जातोय. चांगल्या प्रकारची या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अंतिम बिनबाद 16. दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय तुषार. आता या मात्र या ठिकाणी पाहतोय आपण चांगल्या या ठिकाणी फील्ड झाले. फेकी मात्र थोडीशी खराब झाली तर फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. परंतु चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाचं एक धाव या ठिकाणी पळून काढतात दोन फलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता मात्र फुलटॉस चेंडू स्क्वेअर पंतांच्या वरून येतोय. 6 धावांसाठी प्रेक्षणीय षटकार राजाच्या बॅट मधून पाहायला मिळतं आपल्याला. फुलटॉस चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय आपल्याला अजय भातोसे. आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. अशा पद्धतीने गोलंदाजी तर नक्कीच या ठिकाणी फटके बसतील आपल्याला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगला चेंडू क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी खराब होत आहे. एक धाव बोलून करता दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय परंतु नाही या ठिकाणी थांबवलंय आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढतीये ते 24 धावा. चार षटकांचा सामना असणार आहे तर नक्कीच या ठिकाणी मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे केदारनाथ अकल्पे संघाकडून. तितके चांगली गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय अकल्पे संघाकडे. या ठिकाणी अजय असेल, सागर असेल, अक्षय केसरकर असेल, ते मातब्बर त्या ठिकाणी. आणि पंच करतच आम्हाला स्क्वेअर लेग या ठिकाणी चेंडू व्हाईट जातोय, डावी एसटी सोडून जातोय आणि एक अवेंतर धावेने संघाच्या अकाउंटला भर होते. धावसंख्या होती ते 25 धावा. नक्कीच खूप मोठा धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र त्या ठिकाणी लो फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंड 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढतीये. धावसंख्या होती ती म्हणजे 29, 29 विदाउट लॉस. दुसरी ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय तुषार याची. आता मात्र उजवी एसटी सोडून जातोय आणि पंच करता चेंडू व्हाईट आहे. षटकाचा दुसरा चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा करतोय तो म्हणजे गोलंदाज तुषार मुसले याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आपल्याला. कुठेतरी प्रेशर मध्ये या ठिकाणी दिसतोय तो म्हणजे कारगाव संघ. आता मात्र त्या ठिकाणी चांगला या ठिकाणी प्रयत्न जल टिपण्यासाठी परंतु त्या ठिकाणी थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक. 2 धावा या ठिकाणी पळून करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढतीये. 32 धावा. पुढील चेंडू तुषार याचा सजल साठी. आता मात्र त्या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी शॉट पाहायला मिळते आपल्याला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी या ठिकाणी. आणि 2 षटक या ठिकाणी समाप्तीचा इशारा येतोय. दुसरा षटका अंतिम धावसंख्या होती ती म्हणजे 36 धावा. चांगली सरासरी राखण्यामध्ये यशस्वी होते तो म्हणजे केदारनाथ 11 अकल्पे संघ. कोणताही या ठिकाणी विकेट या ठिकाणी बाद नाही आणि 36 धावा.
नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय शुभम. शुभम याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि आपण स्ट्राईकला या ठिकाणी सलामती जोडी अजून मैदानात. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला सजल बातोशे, गोलंदाजी मागं शुभम. आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर पंचा वरून मारलेला चेंडू पॅव्हेलियनच्या वरतून येतोय 6 धावेसाठी षटकार. धाव संख्या होते ती म्हणजे 42 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही मला वाटतं तिसरं षटक त्या ठिकाणी चालू आहे आणि 42 धावा खूप मोठं धावा त्या ठिकाणी टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे केदारनाथ अकल्पे संघाकडून. कारण अजय आणि सजल या ठिकाणी मैदान आहेत तोपर्यंत धावांचा पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू आता पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने मारलाय. चेंडू हातामध्ये या ठिकाणी फील्ड होते, फेक होते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पळून काढतात. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चूक करतोय. चांगला क्षेत्ररक्षण केलं होतं पण चेंडू फेकायचा होता लगेच, चेंडू हातामध्ये ठेवला, 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. 2 धावडी संघाची 44 धावा आणि स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अजय येता दिसतोय. पुढे चेंडू शुभम याचा फुलटो चेंडू आहे, पाहूया पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रेक्षणीय षटकार. अजयच्या बॅटमधून निघाला 4था षटकार. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे अकालपे संघाचं, या ठिकाणी टीमचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धाव्यांवर पोहोचतोय तो म्हणजे केदारनाथ. 9 चेंडू आणि 33 धावा अजय भातोशी याची या ठिकाणी भारदार खेळी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा आता मात्र फसवला आहे आणि सोपा झेल त्या ठिकाणी आणि पहिला आदरा बसवतो म्हणजे अजयच्या स्वरूपात. चांगली या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 9 चेंडू आणि 33 धावांची खेळी आणि या ठिकाणी अजय याला या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवला तो म्हणजे गोलंदाज शुभम सकपालने स्वतः फॉलोथ्रू मध्ये या ठिकाणी झेल टिपला. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय केसरकर. ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज आणि अजय या ठिकाणी तंबू मध्ये परततोय. नवीन फलंदाज होते अक्षय केसरकर. अक्षय सुद्धा एक ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. चांगली त्याची गोलंदाजी आहे आणि चांगले या ठिकाणी मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला फलंदाज अक्षय केसरकर. आता मात्र त्या ठिकाणी मिडू विकेटचा शतक त्या ठिकाणी येतोय आणि 1 धाव त्या ठिकाणी पळून काढतात दोन्ही फलंदाज. आणि उत्कृष्ट समालोचक स्वप्नीलजी पवार साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय आणि या पुढील आपण त्या ठिकाणी आपला पदभार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. स्वप्नीलजी पवार या पुढील समालोचन करणार आहेत. तर मात्र पुढील चेंडू शुभम याचा सलामीला आला फलंदाज अजून मैदानामध्ये आहे सजल. आता मात्र त्या ठिकाणी झेल होतोय का पाहूया आणि झेल मात्र सोडलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता परंतु षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या अंतिम धावसंख्या होती ती म्हणजे केदारनाथ अकल्पे संघाची 1 गडी बाद झाला आणि 52 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाज या ठिकाणी चौथा गोलंदाज येतोय साई मुसले शिवशक्ती कारगाव संघाकडून आणि स्ट्राईकला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज सजल आणि नॉन स्ट्राईकला अक्षय केसरकर अशी जोडी आपण पाहतोय चौथं या ठिकाणी स्लॉक षटक असणार आहे आणि आता मदर लॉंगॉनला शतरक्षक या ठिकाणी येतोय आणि झेल टिपतोय आणि या ठिकाणी सलामीची जोडी या ठिकाणी फोडण्यामध्ये यशस्वी होतोय तो म्हणजे साई मुसले आणि दुसरा आदरा बसतोय तो म्हणजे अकल्पे संघाला आणि चला सलामी मैदानात खेळाडू पाठवायचा आहे नवीन फलंदाज उमेश कदम हॅलो चांगला चेंडू त्या ठिकाणी उमेश कदम यांनी मारला होता त्या ठिकाणी पॉइंटचा शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतो फेक करतो तोपर्यंत एक धावेने खाता घालते उमेश आणि संघाची धाव होती ती म्हणजे 53 धावा पुढील चेंडू त्या ठिकाणी साई मुसले आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आणि आता मात्र त्या ठिकाणी यष्ट उद्ध्वस्त केल्यात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय चांगली गोलंदाजी अक्षय केसरकर त्या ठिकाणी बाद होते नवीन फलंदाज येतोय विवेक चांगली गोलंदाजी या ठिकाणी साई मुसलेच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला पहिला चेंडूवर त्या ठिकाणी विकेट दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट चांगली गोलंदाजी धावसंख्या मात्र स्थिरावते ती म्हणजे 53 धावेंवरती चांगली या ठिकाणी गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते आपल्याला चौथं षटक त्या ठिकाणी स्लॉक षटकामध्ये या ठिकाणी धावा जमवले जातात त्या ठिकाणी त्या षटकामध्ये थोडंसं प्रेशराईज केले ते म्हणजे अकल्पे संघाला या गोलंदाजानं पुन्हा एकदा त्याच चेंडू स्क्वेअर पंचा बाजूने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठेतरी असफल होतोय आणि लेग बायच्या स्वरूपात आम्हाला पंच कलवतात एक धाव त्या ठिकाणी पळून काढतात दोन्ही फलंदाज 54 धावा आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय फलंदाज उमेश कदम उमेशवर या ठिकाणी जबाबदारी असेल मोठी कारण काहीसे चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असणार शेवटच्या षटकात मोठे फटके या ठिकाणी उमेश याला मारावे लागतील कारण कारगाव संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईन आपण या ठिकाणी पाहतोय आता मात्र त्या ठिकाणी पाहूया चेंडू मारलाय आणि चेंडू जातोय शिवारशी बाहेर 1 बाउन्स 4 चांगला या ठिकाणी फटका होता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला नाही आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या होती ती म्हणजे 58 धावा अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू त्या ठिकाणी असावा पाहूया किती धावा जमा होता त्या चेंडूवर साई मुसले याचा शेवटचा चेंडू आणि आता मात्र चांगला या ठिकाणी टपली मारले चेंडू आणि शतरक्षक या ठिकाणी चकला जातोय फंबल होतोय आणि चेंडू होते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 4 ने
62 धावा 63 धावा विजयासाठी या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे शिवशक्ती कारगाव संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस आपण पाहतोय गडबड झाली बऱ्याचशा ठिकाणी. क्षेत्ररक्षणाने झेल सोडले त्यानंतर चेंडू सोडले आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय तो म्हणजे 11 अकल्पे संघ. यापुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय स्वप्नीलजी पवार यांना. हॅलो हॅलो. खरं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि मायनीगाव यांच्या खरं तर आयोजन हा आपल्याला पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर असं आयोजन पहिला दिवस या स्पर्धेचा. आज आपण जर पाहायला गेला तर पंचांच्या भूमिकेमध्ये राजू पाटील सर आणि प्रीतमजी पाटील सर, भरपूर वर्षाचा अनुभव आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आमची भेट झाली. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. आपण पाहिला पहिली इनिंग या ठिकाणी ब्रेक झाले. खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावा टोटल या ठिकाणी 62 धावा उभारल्यात अकल्पे संघाने आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अर्थातच आपण पाहतोय शिवशक्ती कारगाव संघ आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल. यस, नेक्स्ट टॉस असेल अष्टविनायक तलदेव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळले अमरदीप धवली. हे दोन्ही संघांना विनंती असेल आपला कॅप्टन आमच्या समालोचन कक्षामध्ये टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. कुठलाही वेळ घेऊ नका आणि कॅप्टन लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट टॉस या ठिकाणी केले जाईल. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 4 षटकांमध्ये खरं तर सुंदर अशी 62 धावसंख्या उभारल्या. अजय भातोसेची विस्फोटक इनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. चांगल्या धावा त्यांनी उभारल्या आपल्या संघासाठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमचे आयोजक स्वतः त्या ठिकाणी टॉस करतात. तर मॅच कडे आपण बोलणार आहोत. 62 धावांचं आव्हान आणि कंपल्सरी चेसिंग. यस, बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवायचे आहेत आणि मॅच देखील लगेच सुरुवात होईल. मॅचला सुंदर लढत आजच्या दिवसातील ही अर्थातच दुसरी लढत आपण पाहतो. पहिला दिवस या स्पर्धेचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती अनेक प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळते, दर्दी प्रेक्षक. आणि याच मैदानावरती मागची देखील आपण स्पर्धा पाहिली तर सुंदर असं आयोजन पाहायला मिळालं होतं. खरं तर या विभागामध्ये अतिशय सुंदर असं समर्थ लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्याचे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांना विनंती असेल की या चॅनलला आपण सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन स्पर्धा या चॅनलवरती कव्हर केल्या जातील. तर नोटिफिकेशन पहिली तुमच्या मोबाईलवरती असेल. त्याच्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं तर खूप या चॅनलला पुढे घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. फक्त एक क्लिक करायचं आणि भरभरून प्रेम. खरं तर आपला मराठी माणूस आहे, फुल सपोर्ट करा. यस, पंचांचा इशारा आलाय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. गती परिवर्तन डायरेक्ट हिट या ठिकाणी झालाय आणि फलंदाज देखील परतल तंबूच्या रस्त्याला. तेजस सकपाल. खरं तर घाई करण्याची काहीच गरज नव्हती. पहिला चेंडू होता, लोअर फुलटॉस होता. गती थोडीशी काढून घेतली होती चेंडू मधून अजय भातोस या गोलंदाजानं आणि या पहिल्या चेंडूवरती दे धक्का
फलंदाजाला परतावा लागेल. डायरेक्ट हिट खरं तर मराठी भाषेमध्ये आपण गोटी नियम म्हणतो आणि तो लगावला गेला आणि एक मोठा हादरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बसताना पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण मुसले. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोठ्या धावांचं टार्गेट आहे. चांगले बॅटिंग करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारावे लागतील. खरं तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या या ठिकाणी बनवावं लागेल आणि तरच तुमचा संघ कुठेतरी या विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आपण जर पाहायला गेला तर अलीकडच्या अर्थातच एक स्पर्धा रायगड प्रीमियर लीग त्यामध्ये कॅप्टनची भूमिका अर्थातच अजय भातोसेला आपण पाहिलं आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये तो खेळताना आपण पाहतोय ऑलराऊंडर परफॉर्मन्स कित्येक मैदानावरती त्याने दिला आणि त्यानंतर पंचांवरती थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न यस लेगबायच्या स्वरूपात पंच त्या ठिकाणी आमचे प्रीतमजी पाटील सर सांगतायत एक सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात स्कोर मध्ये ऍड होईल. तर धावांचा श्री गणेश देखील बासष्ट धावा झाल्या. 63 धावांचं आव्हान. फटका फसलाय. झेल पकडला जाईल का परंतु नियंत्रण नव्हतं. खरं तर झेल चांगलं करता आलं नाही आणि त्यानंतर झेल जमिनीला दान झाला. 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जातील. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा लेगबाच्या स्वरूपात आणि आता मात्र या 2 धावा बॅट्समन आल्यात. 3 धावा लागल्या धाव फलकावरती. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. तिशा वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा घाई केल्या. डायरेक्ट हिट हो. यस आज मात्र काही चाललंय बॅटिंग करणाऱ्या संघाचं. लगातारच्या रनआउटच्या विकेट मैदानाच्या बाहेर जात आहेत. तर रनआउटची विकेट घालवणं कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महागडं असतं. जेव्हा तुम्ही असे सहजरित्या विकेट फेकून येता तेव्हा कुठेतरी मन देखील थोडं दुखवलं जातं आणि त्यानंतर लगातारच्या 2 एक वन डाऊनच्या स्वरूपात गेलेला फलंदाज आणि एक स्ट्रायकर फलंदाज तो देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र कुठेतरी अडचणी वाटायला येतील असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुषार मोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजय भातोसेनं चांगलं षटक फेकलं असं आतापर्यंत आपण म्हणूया. उंच गुरासा गोलंदाज. चांगली गोलंदाजी शैली आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळतं. इथे देखील चांगला चेंडू गतीनं बीट केल्या फलंदाजाला. अजून एक चेंडू डॉट बॉल. तर टेनिस क्रिकेट खेळत असताना आपण आपल्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असतं. तर जेवढे तुम्ही स्पीडने चेंडू फेकता तेवढे चेंडू तुमच्या स्पीडने बाहेर जात असतात. परंतु जेव्हा तुम्ही व्हेरिएशन करता आपल्या गोलंदाजीमध्ये तेव्हा तुम्ही सक्सेस असता. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली. अजय भातोसेचं कौतुक करावं लागेल. त्याने आतापर्यंत एक कंप्लीट षटक केल्या. 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे अर्थातच रनआउट का होईना परंतु 2 फलंदाजांना बाद केलाय. पहिलं षटक संपलाय. अजूनही हे 3 षटकांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 60 धावांची गरज. प्रति ओव्हर 20.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. एक चांगली स्पर्धा एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये रोमांचकता मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यात मात्र काही शंका नाही. खरोखरच सुंदर हे सुसज्ज मैदान. एक निसर्गाच्या कुशीत बसलेलं असं मैदान आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहत असतो आणि त्याच्यात एक रोमांचक अर्थातच लाजवाब स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो उमेशला. उमेश पुढचा षटक फेकण्यासाठी झालं सज्ज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं परंतु बैठक लगावण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सेफ हँड. फलंदाज अजून एक परतील तंबूच्या रस्त्याला. खरं तर फुलटॉस होता आणि असं वाटलं होतं की या चेंडूवरती मोठा फटका येईल परंतु
चेंडू हवेत राहिला आणि तदनंतर मिड विकेटला चांगला झेल टिपला गेला. सुंदर झेल पकडला, खरं तर सहजरित्या झेलला कॅरी केला आणि तुषारला देखील परतावं लागलंय. दारी होती, मोठे फटके मारू शकतो ही क्षमता होती, परंतु आता कुठेतरी निराश केला आपल्या संघाला आणि तो देखील परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आकाशला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत, कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतो. बॅटिंगने धावा येत नाही येत, लगातारची विकेटची पडझड. पुन्हा एकदा व्हेरिएशन, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतो. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर दृष्टी जमावी लागेल. आपण पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क या दोन्ही गोष्टीला खरं तर खूप स्थान असतो आणि क्रिकेटचा जर आपण विचार केला तर तुमचं फुटवर्क चांगलं असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला चांगले चेंडू कनेक्ट देखील करता येतात. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर फलंदाज बाद. ओव्हरथ्रो पाहायला मिळाला, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला देखील नाहीये, कारण त्याला माहिती आहे की लगातार 2 विकेट रनआउटच्या स्वरूपात आपल्या संघानं गमावल्यात आणि इथे पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. इथे समोर फेकलाय पुन्हा एकदा. आता मात्र हवेची झुळूक थोडीशी पाहायला मिळाली आणि तदनंतर चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळालं. लेट आलाय पण थेट आलाय, षटकार जरूर आलाय. खरं तर असे मोठे फटके मारावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टोटल धावांचा जर विचार केला तर 10 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता देखील फ्लॅटेड. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. खरं तर गोलंदाजी थोडीशी लेझी पाहायला मिळते. मागचं षटक जर आपण पाहायला गेलं तर अजय भातोसेनं अतिशय वेगाने चेंडू डिलिव्हर केले होते आणि तदनंतर त्याला यश देखील मिळालं होतं. आणि आता व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये खूप हाफवी चेंडू असतो. शॉर्ट बॉल म्हटल्यानंतर फलंदाजासाठी एक मेजवानीच असते आणि तदनंतर लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, एक षटकार एक चौकार, टोटल 10 धावा 2 चेंडूवरती जमवल्यात. तुझा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज उमेश झाला. इथे अतिशय वेगाने चेंडू फेकण्यात जरूर पाहायला मिळालं, यशस्वी झाला. तदनंतर 2 षटक संपलीत आणि धाव फलकावरती 14 धावा लागल्यात. 14 धावा धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. मोठे फटके मारावे लागतील. नेक्स्ट मॅच देखील खूप रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल, त्यात मात्र काही शंका नाही. चला लगेच मॅच सुरू करा. नेक्स्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर सुंदर अशी लढती आपल्याला आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. मी यासाठी उल्लेख करतोय की या विभागातील अर्थातच कोयना असोसिएशन मध्ये खूप चांगले संघ आहेत आणि चांगला क्रिकेट त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो. तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय केसरकरला आपण पाहतो. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. तिसरे षटक, पहिला चेंडू. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर आशाभूत नजरेने फलंदाज पाहतोय अंपायर्स कडे, परंतु प्रीतमजी पाटील सर त्या ठिकाणी सांगतायत की चांगला चेंडू आहे आणि डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी अर्थ समाप्ती होती. खरं तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट आला. पुन्हा एकदा फुल टॉस सहजरित्या खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू चाललाय, उचली घेतले चेंडूने वन बाउन्स. यस, पंच त्या ठिकाणी सांगतायत की नो बॉल आहे. एकूण 5 धावा मिळतील. पंजा बीमर अर्थातच वेस्ट हाईटचा या ठिकाणी नो बॉल दिला गेला. हेलिकॉप्टर फिरला. यस, फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. फ्री हिट असल्यानंतर मुक्तपणे खेळण्याची संधी बॅटरसाठी असते. उघडा डोले पाहणी पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज झाला. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. फ्री हिट असल्या कारणाने बॅटर्सला देखील बघा, खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं आपण घटना पाहिल्या. यस बाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होईल की फ्री हिट असलं तरी बॅटर्सला काही माहिती नसतं आणि अशा प्रकार आपण खूप वेळा पाहत असतो. जेव्हा झेल उडतात तेव्हा देखील बॅटर धावत नाही आणि तदनंतर कुठेतरी विचार करतात. इथे देखील बाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळाले. मोठे फटके मारावे लागतील. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला आहे. इथे अतिशय वेगाने फेकण्याचा प्रयत्न, तेवढा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करतोय. तर जेवढा वेगाने चेंडू फटकावला होता मारला होता आणि तदनंतर अक्षयनं त्या ठिकाणी स्टॉप केला चेंडूला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे धावांचं टार्गेट 63 धावांचं टार्गेट होतं आणि ते चेस करत असताना कुठेतरी बॅटिंग करणारा संघ अर्थातच संघर्ष करतोय. परंतु संघर्ष हा ते परमेश्वर असंच आपण म्हणत असतो आणि संघर्ष कराल तर नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी देखील तुम्हाला चांगलेच बॅटिंगचा कॉन्फिडन्स मिळू शकतो. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय. त्या ठिकाणी सहजरित्या चेंडूला स्टॉप केला. एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. तद्वर मात्र सिंगल पुन्हा एकदा सहजरित्या घेतली जाईल. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 21 धावा लागल्या धावफलकावरती. मोठं टार्गेट आहे, मोठे फटके मारावे लागते. सिंगल डबल न खरं तर अक्कलपेय संघाला काहीच फरक पडणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे. इथे पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि नो बॉल. अर्थातच यस नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाज देखील बाद असेल. लगातार 2 चेंडू वेस्ट साइड बीमर फेकल्यानंतर खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा हा नियमच आहे की जेव्हा तुम्ही 2 चेंडू बीमर फेकता तेव्हा तुम्हाला गोलंदाजी सोडावी लागते. आणि त्या ठिकाणी प्रीतमजी पाटील सर आहेत त्यांनी लगेचच सांगितलं की षटक बंद, नवीन गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी आणावा लागेल. एक मोठी स्पर्धा खरं तर. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच सुरू करा. व्हेरिएशनच्या नादामध्ये अक्षय केसरकरने कुठेतरी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली आणि तदनंतर त्याला गोलंदाजी देखील सोडावी लागली. वेस्ट साइड बीमर साठी त्यांनी 2 चेंडू फेकले गेले. आणि जर आपण पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग देखील मोठी स्पर्धा आणि त्यामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रीतमजी पाटील सरांना पाहिलं होतं. भरपूर वर्षाचा अनुभव आणि तदनंतर अनेक क्रिकेट देखील खेळले आपल्या कारकिर्दीमध्ये आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच कौतुक करावं तेवढंच कमी. दोन्ही पंचांचा भरपूर वर्षाचा अनुभव. आमचे राजू पाटील सर देखील अनेक स्पर्धा ते कव्हर करत आलेत आणि या स्पर्धेमध्ये मागच्या स्पर्धा देखील या मैदानावरती झाले. त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती या मैदानावरती लाभली होती. दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत असेल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु नो बॉल असल्या कारणाने फ्री हिट पुन्हा एकदा सहजरित्या घेतले गेले. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 24 ऑन स्कोरबोर्ड. खरं तर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय वेगाने चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. खरं तर या गोलंदाजांना 2 चेंडू फेकले परंतु चांगला टप्प्यावरती नियंत्रण आणि 3 षटक संपलेत धावफलकावरती. जर आपण धावांचा विचार केला 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचं स्लॉगवरचं षटक बाकी आहे आणि खूप धाव्यांची गरज. अर्थातच टोटल जर आपण विचार केला तर 39 धावेची गरज असेल. 6 बॉल मध्ये 39 धावा करायच्या आहेत. खरं तर ह्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल असंच आपण म्हणूया. चला षटक चालू करा. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. जास्त वेळ घेऊ नका अकल्पे संघ. मॅचला होते सुरुवात 6 मध्ये करायचे 39. इथे मोठा फटका आलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. लाईन 4. खरं तर हे फटके अगोदर यायला पाहिजे होते परंतु या फटक्यानं फक्त परंतु पुढच्या स्पर्धेसाठी खरं तर तुम्हाला एक नवीन कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरणार. त्यासाठी बॅटिंग करावी लागेल. इथे देखील फटका चांगला.
प्रॉपर बॅटच्या सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पराभवाचं अंतर कमी करत असताना बॅटर्स आपण पाहतोय, फलंदाज आपण पाहतोय शुभम. खरं तर शुभमच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत. कुठेतरी सलामीला गेला असता तर अजून धावा चांगल्या बनल्या असत्या. अजून एक घुटना टेकलाय आणि आता देखील चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार. तर ज्या फटक्यांची गरज होती आणि ते फटके आले जरूर, परंतु वेल देखील खूप झालाय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत जर आपण पाहायला गेलात तर 16 धावा कुठल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर लगातार 2 षटकार. परंतु कुठेतरी चुकी जर गोलंदाजांनी केली तर अजूनही मॅच बनू शकते. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावा लागल्या गेल्यात 40 धावा. 3 चेंडू आणि 23 धावेची गरज. 3 चेंडू 23 धावा. सोडून दिलाय. पंच त्या ठिकाणी जरूर सांगतायत की चेंडू आतमधून गेलाय. तर रस्ता चुका खूप वेळा करत असतात. आपण जर एक स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग पाहिले, त्यामध्ये हरिओम डोलवी संघाचा अर्थातच सुशांत मोकल त्या ठिकाणी बॅटिंग करत होता आणि एकाच चेंडू मध्ये एका धाव्याची गरज असताना असा चेंडू फेकला होता आणि त्यानंतर त्यांनी सामना देखील गमावला होता. खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असंच खूप वेळा आपण होताना पाहत असतो. चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने, अर्थातच चौकार. नशिबाचा चौकार आपण म्हणूया. आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते आणि खराब देखील तेवढीच आहे आणि त्यानंतर चेंडू गेला सीमा पार चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि हा देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. जाईल चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. मॅच फिनिश होईल. मॅच या ठिकाणी जिंकले अकल्पे संघानं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हारलेल्या संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी लगेच सुरू होईल. जास्त वेळ घ्यायचा नाही. ज्या संघाचे बॅटिंग असेल त्यांनी लगेच सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उतरवा आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बघा कुठलाही वेळ घेऊ नका. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. तसेच आम्ही सामनावीराचा पुरस्कार देखील या ठिकाणी देणार आहोत. तर या स्पर्धेचा अर्थात या मॅचचा वन मॅन आर्मी अफलातून ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यानं दिला या मॅच मध्ये अजय भातोसे. वेल प्लेट. 36 धावा त्याने बनवल्या आणि खरं तर एक षटक फेकत असताना 3 धावा त्याने खर्च केल्या. वेल प्लेट अजय. पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील असतील. तर वळूया पुन्हा एकदा फ्रेश लढतीकडे.